लोक म्हणतात ना, नशीबवान आहेस, तिला सगळं सहज मिळालं, पण कोणीच विचारत नाही तो रात्री झोपला का, तिने किती वेळा स्वतःचं मन मारलं, त्याने किती गोष्टी सोडल्या. लोकांना फक्त यशाचा उजेड दिसतो, पण त्या उजेडामागचा अंधार, वेदना आणि त्याग कोणीच पाहत नाही. आज ही स्टोरी आहे अशाच एका माणसाची, ज्याचं यश सगळ्यांना दिसलं, पण त्याचा त्याग कोणालाच दिसला नाही. प्रश्न साधा आहे, यश खरंच अचानक मिळतं का, की त्यामागे असतो तो काल जिथे माणूस स्वतःशीच रोज लढत असतो. जर यश इतकं सोपं असतं तर सगळेच यशस्वी का नसते. एक लहानसं गाव होतं. त्या गावात अमोल नावाचा एक सामान्य मुलगा राहत होता. ना श्रीमंती, ना ओळखी, ना पाठबळ, फक्त एक गोष्ट होती, स्वप्न. लोक सकाळी चहा घेत होते तेव्हा अमोल कामावर निघालेला असायचा. लोक रात्री आरामात झोपत होते तेव्हा अमोल अभ्यास करत बसलेला असायचा. त्याच्या मित्रांना पार्टी, मजा, फिरणं आवडायचं. अमोल मात्र म्हणायचा, आज नाही, उद्या. यश मिळाल्यावर त्याने मजा सोडली, त्याने नाती मागे ठेवली, त्याने आरामाचा त्याग केला. कधीकधी तर स्वतःच्या आईच्या डोळ्यात बघताना त्याला अपराधी वाटायचं, कारण तो तिच्यासाठी वेळ काढू शकत नव्हता. लोक हसत म्हणायचे, इतका कशाला झटतोयस, आमच्यासारखं साधं जग ना. पण अमोल गप्प राहायचा, कारण त्याला माहीत होतं, स्वप्नांशी वाद घालायचा नसतो, ते पूर्ण करायचे असतात. वर्ष गेले, संघर्ष चालूच राहिला. अपयश आलं, हातातच पैसे नव्हते, मन थकलं होतं. पण एक दिवस, तो दिवस आला, अमोल यशस्वी झाला. आणि तेव्हाच तेच लोक म्हणाले, अरे वा, किती नशीबवान आहे हा, याचं तर सगळं सहज झालं. अमोल हसला, पण त्या हसण्यामागे रात्रभरच्या अश्रूंची स्टोरी होती. लोक यशाचे फोटो पाहतात, पण प्रक्रियेचा व्हिडिओ कोणी पाहत नाही. लोक टाळ्या वाजवतात, पण त्या टाळ्यांमध्ये किती वेळा मन तुटलं ते विचारतही नाही. यश मिळाल्यावर सगळे तुमचे होतात, पण संघर्षात तुम्ही एकटेच असता. म्हणून लक्षात ठेवा, त्याग न करता यश मिळालं असतं तर प्रत्येकजण यशस्वी झाला असता. आज तुमचं आयुष्य कठीण असेल, आज कोणी तुम्हाला समजत नसेल, आज कोणी तुमच्या मेहनतीकडे पाहत नसेल, पण उद्या तोच संघर्ष तुमची ओळख बनेल. तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी आज काय त्याग करत आहात, आणि खरं सांगा, तो त्याग लोकांना दिसतोय का, की फक्त तुम्हालाच माहीत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमची स्टोरी कोणाला तरी प्रेरणा देऊ शकते.